Hello student, today we start our 12th English standard English section 2 poetry section. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी इंग्लिशचं सेक्शन 2 जे आहे पोएट्री सेक्शन ते सुरू करणार आहोत. यामध्ये फर्स्ट पोयम दिलेली आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड, मुक्त रस्त्यावरील गीत. ही कविता आज आपल्याला सुरू करावयाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही पोयम लिहिलेली आहे पोयट वॉल्ट विटमन यांनी. वॉल्ट विटमन हे एक अमेरिकन कवी आहेत आणि जीवनाविषयीचं तत्त्वज्ञान शिकवणारी ही कविता, एक रूपकात्मक कविता या कवीने लिहिलेली आहे. वॉल्ट विटमन was born in 1819 and died in 1892. बघा, या कवीचा जन्म 1819 मध्ये झाला आणि मृत्यू 1892 मध्ये झाला. वॉल्ट विटमन वॉज an American poet, essayist and journalist. बघा, अमेरिकन हे वॉल्ट विटमन हे एक अमेरिकन कवी, एसेइस्ट म्हणजे निबंधकार आणि पत्रकार होते. विटमन इज अमंग द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट्स इन द अमेरिकन कॅनॉन अँड इट्स ऑफन कॉल्ड द फादर ऑफ फ्री वर्स. बघा, वॉल्ट विटमन हे अमेरिकेमधील जे काही इन्फ्लुएन्शियल पोएट्स म्हणजे प्रभावी कवी किंवा मुख्य कवी होते, त्या कवींपैकी वॉल्ट विटमन हे एक कवी होते आणि त्यांना फादर ऑफ फ्री वर्स असं म्हटलं जायचं. फ्री वर्स म्हणजे मुक्तछंद कविता, म्हणजे कवितेचा जो प्रकार आहे. मुक्तछंद कविता म्हणजे ज्यामध्ये रायमिंग वर्ड्स, राईम स्कीम याचं काहीही बंधन नसतं, अशा कविता. ही ग्रीव अप इन हंटिंग्टन इन अ फॅमिली विथ अ डिफिकल्ट इकॉनॉमिक स्टेटस. बघा, या कवीचा जन्म हंटिंग्टन येथे झाला आणि तिथंच ते मोठे झाले. त्यांच्या अशा कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबाची इकॉनॉमिक स्टेटस म्हणजे आर्थिक स्थिती ही अतिशय वाईट होती, अवघड होती. हिज अ मेजर वर्क लिव्हजेस ऑफ ग्रास वॉज पब्लिश्ड इन जुलै 1885. बघा, त्यांचं जे महत्त्वाचं कार्य आहे किंवा त्यांचं जे महत्त्वाचं लेखन आहे, त्यामध्ये लिव्हजेस ऑफ ग्रास म्हणजे गवताची पाती नावाचा काव्यसंग्रह, त्यांचा कलेक्शन ऑफ पोएट्री, हा जुलै 1855 मध्ये प्रकाशित झालेला होता. कोणता? लिव्हजेस ऑफ ग्रास नावाचा त्यांचा काव्यसंग्रह आहे आणि तो जुलै 1855 मध्ये प्रकाशित झालेला होता. हिज ओ कॅप्टन माय कॅप्टन, अ पोयम रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन इज वाईडली पॉप्युलर. त्याचप्रमाणे या कवीने अब्राहम लिंकन यांच्या मृत्यूवर एक कविता लिहिलेली आहे. त्या कवितेचं नाव आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन. ही कवितासुद्धा अतिशय प्रसिद्ध झालेली आहे. The section 1 of Song of Open Road from Leaves of Grass. बघा, आज जी कविता आपण अभ्यासणार आहोत, सॉन्ग ऑफ द ओपन रोड, तर हा जो भाग घेतलेला आहे, या कवितेमधलं जे सेक्शन पहिलं आहे ते लिव्हजेस ऑफ ग्रास, हा जो काव्यसंग्रह आहे, या काव्यसंग्रहामधून घेतलेलं आहे. is a beautiful blend of self-awareness, free will and tenderness of heart. बघा, या कवितेमधला सेक्शन फर्स्ट जे आहे, या सेक्शन फर्स्टमध्ये कवीने अतिशय
सुंदर असं ब्लेंड म्हणजे मिश्रण, सुंदर असं मिश्रण केलेलं आहे. कशाचं? सेल्फ अवेअरनेस. सेल्फ अवेअरनेस म्हणजे आत्मजागृती. आत्मजागृती हू आय ॲम म्हणजेच स्वची जाणीव. फ्री विल म्हणजे स्वेच्छा अँड टेंडरनेस ऑफ हार्ट म्हणजे हृदयाची कोमलता. म्हणजे आत्मजागृती, स्वेच्छा आणि हृदयाची कोमलता या तिन्ही गोष्टीचं अतिशय सुंदर असं मिश्रण कवीने या कवितेच्या सेक्शन 1 मध्ये केलेलं आहे. इट गिव्स अस poet's realization that among the journey of life, one will face a test of wisdom which is not tested in any school or university. बघा, या कवितेमध्ये कवीनं आपल्याला एक गोष्ट सांगितलेली आहे, म्हणजे जी गोष्ट कवीला जीवन जगत असताना समजली. रिअलायझेशन म्हणजे समजणे, की व्यक्तीला जीवन जगत असताना अशा काही गोष्टींना सामोरं जावं लागतं किंवा अशी काही अनुभव येतात की ज्या गोष्टी कुठल्याही शाळेमध्ये किंवा कुठल्याही विद्यापीठामध्ये शिकवल्या जात नाहीत. अ रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस. बघा, हा रोड जो आहे तो रोड म्हणजे एक रूपकात्मक दिलेला आहे. रोड म्हणजे जीवनाचं रूपक दिलेलं आहे आणि हा रोड प्रत्येकाला वापरावा लागतो, म्हणजे जीवन हे प्रत्येकाला जगावंच लागतं. वेदर रिच और पुअर, मग तो गरीब असो की श्रीमंत असो. अँड इट फोर्सेस ऑल लेवल्स ऑफ पीपल टू असोसिएटेड विथ वन अनादर. आणि बघा, जो रोड असतो तो रोड फोर्सेस म्हणजे भाग पाडणे, करायला लावणे, की सर्व स्तरातील, ऑल लेवल्स ऑफ पीपल, सर्व स्तरातील लोकांना असोसिएट म्हणजे सोबत, एकत्र, एकत्रितपणे एकमेकांच्या सोबत याच रोडवरून चालावं लागतं. म्हणजे प्रत्येकालाच, तो व्यक्ती गरीब असो की श्रीमंत असो, त्याला जीवन जगावंच लागतं. जीवनामध्ये येणाऱ्या प्रसंगांना त्याला सामोरं जावंच लागतं. द रोड सिग्निफाईज मोबॅलिटी. बघा, या कवितेमध्ये रोड कशाचं प्रतीक आहे तर मोबॅलिटी म्हणजे गतिशीलता, गतिशीलतेचं प्रतीक आहे. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉइंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड्स समथिंग न्यू. आणि प्रत्येकाला या रोडवरून चालत असताना नवनवीन गोष्टींकडं, म्हणजे नवीन दिशेनं जायचं आहे, नवीन काहीतरी शोधायचं आहे, नवीन मार्ग काढायचा आहे. विटमन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस. या कवितेमध्ये कवी कशाबद्दल बोलत आहेत तर पीपल अँड प्लेसेस. ही आर्ग्यूज अगेन्स्ट स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग. बघा, कवीला एकाच ठिकाणी जास्त काळ थांबलेलं आवडत नाही. कवीला वाटतं आपण नवनवीन गोष्टींचा शोध घेतला पाहिजे, नवनवीन ठिकाणी गेलं पाहिजे. ऑल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. जरी तुमचं आदरातिथ्य होत असेल तरीसुद्धा एकाच ठिकाणी जास्त काळ थांबणं अयोग्य असतं. म्हणून कवी म्हणतो की जास्त काळ एका ठिकाणी थांबू नये. जरी तुमचं तिथं आदरातिथ्य होत असलं तरीसुद्धा जास्त काळ एका ठिकाणी थांबू नये, असं कवी या कवितेमध्ये सांगतो. बघा, या कवितेची थीम काय आहे तर फ्रीडम, जॉय अँड ऑप्टिमिझम इज द थीम ऑफ धिस पोयम. नाऊ सी द पोयम सॉन्ग ऑफ द ओपन रोड. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. बघा, कवी म्हणतो की मी पूर्ण तयार आहे. कशासाठी तर हा रोड चालण्यासाठी. कसा? अफूट. अफूट म्हणजे पायी चालणे. अफूट म्हणजे पायी चालणे. कवी पायी निघालेला आहे
आणि कसा आहे लाईट हार्टेड. लाईट हार्टेड म्हणजे निश्चिंतपणे, अगदी आनंदी मनाने. टेक टू द ओपन रोड. हा जो मुक्त रस्ता आहे, या मुक्त रस्त्यावर कवी पुढच्या दिशेने निघालेला आहे, निश्चिंतपणे आनंदाने निघालेला आहे. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. बघा कवी म्हणतो माझ्या समोरचं जे जग आहे ते कसं आहे, हेल्दी आहे म्हणजे आरोग्य संपन्न आहे, फ्री म्हणजे मुक्त आहे, स्वतंत्र आहे, आणि अशा जगामध्ये मी निघालेलो आहे. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग व्हेरेवर आय चूज. बघा हा जो लॉंग रूट आहे म्हणजे लॉंग जर्नी आहे, म्हणजे आपल्या जीवनाचा हा जो प्रवास आहे. पाथ बिफोर मी, माझ्यासमोर हा जो रस्ता आहे, तो रस्ता मला कुठं पोहोचवितो? लीडिंग व्हेरेवर आय चूज. ज्या ठिकाणी मला जायची इच्छा आहे, मी जे ठिकाण निवडेल त्या ठिकाणी हा रस्ता मला पोहोचविणार आहे. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. बघा यापुढे, हेन्सफोर्थ म्हणजे यापुढे, कवी म्हणतो यापुढे आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय माय सेल्फ ॲम गुड फॉर्च्यून. मी स्वतःचा मार्ग स्वतः निवडणार आहे. मी नशिबावर दोष देऊन बसणार नाही किंवा नशिबावर विश्वास ठेवून बसणार नाही, तर मीच माझा भाग्यविधाता आहे, मीच माझं नशीब घडवणार आहे, मीच माझ्या नशिबाचा निर्माता आहे. हेन्सफोर्थ आय व्हिम्पर नो मोअर. यापुढे किंवा इथून पुढे मी कसलीही कुरबूर करणार नाही किंवा कंप्लेन करणार नाही. पोस्टपोन नो मोअर, किंवा एखादी गोष्ट मी पोस्टपोन म्हणजे पुढे ढकलणे, मी पुढे ढकलणार नाही. नीड नथिंग, असं करण्याची काहीही गरज नाही. म्हणजेच कवी म्हणतो की मॅन इज द क्रिएटर ऑफ हिज डेस्टिनी. माणूस हाच त्याच्या भाग्यविधाता आहे. म्हणजे आपलं नशीब कसं घडवायचं, ते चांगलं घडवायचं की बिघडवून टाकायचं, हे त्याने स्वतःच ठरवावं लागतं. डन विथ इंडोअर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्वेरल्स, क्रिटिसिझम्स. बघा कवी म्हणतो की यापुढं मी ज्या काही छोट्या छोट्या कंप्लेंट्स असतील, लायब्ररीज असतील, क्रिटिसिझम असेल, म्हणजे जरी कोणी माझ्यावर चिडखोरपणे, क्युरेलियस म्हणजे चिडखोरपणे, जरी कोणी माझ्यावर टीका केलेली असेल तरी मी त्याकडं दुर्लक्ष करणार आहे. मला कोणी नावे ठेवली तरी मी त्याकडं दुर्लक्ष करतो आहे. म्हणजे जीवन जगत असताना जरी कोणी आपल्याला नावे ठेवली, आपल्यावर टीका केली, तरी आपण त्याकडं दुर्लक्ष केलं पाहिजे. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. बघा स्ट्रॉंग म्हणजे मजबूतपणे, खंबीरपणे, आणि कंटेंट मीन्स सॅटिस्फाईड. मी समाधानी आहे, मी जे जीवन जगत आहे त्यात मी समाधानी आहे, आणि समाधानानं मी माझा हा जीवनाचा प्रवास करणार आहे. आय ट्रॅव्हल ओपन रोड. त्यानंतर बघा थर्ड स्टांजा, द अर्थ दॅट इज सफिशियंट. बघा ही जी पृथ्वी आहे ती सफिशियंट म्हणजे पुरेशी आहे. I do not want the constellations any nearer. बघा कवी म्हणतो आय डू नॉट वॉन्ट
कॉन्स्टेलेशन्स एनी नियरर. मला कॉन्स्टिलेशन्स, बघा न्यू वर्ड आलेला आहे इथं, कॉन्स्टिलेशन्स. कॉन्स्टिलेशन्स मीन इन्फ्लुएन्शियल ग्रुप ऑफ पीपल. प्रभावशाली लोकांची मला गरज नाही. कवी म्हणतो प्रभावशाली लोक जे आहेत ते स्वार्थी आहेत, त्यांची मला गरज नाही. आय नो दे आर व्हेरी वेल व्हिअर दे आर. ते जिथं आहेत तिथंच ठीक आहेत. मला त्यांची आवश्यकता भासणार नाही, हे कवी या कवितेमधून सांगतो. आय नो दे सफिस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. बघा, सफिस मीन टू बी इनफ, म्हणजे समर्थ असणे. आय नो दे सफिस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. जे त्यांच्या आयुष्याचा भाग आहेत किंवा त्या ठिकाणीच ते योग्य आहेत. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन. तरीही मी आजसुद्धा माझं आयुष्य जगत असताना जीवनामध्ये ज्या काही माझ्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या मी सोबत घेऊन जगणार आहे. कारण या डेलिशियस बर्डन मीन्स स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट लाईफ, म्हणजे भूतकाळातील जीवनाच्या ज्या काही गोड आठवणी आहेत त्या सगळ्या गोड आठवणी मी बरोबर घेऊन जगणार आहे. किंवा माझ्यावर ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या मी सोबत घेऊन जगणार आहे, कारण त्या जबाबदाऱ्या माझ्या आयुष्याचा भाग आहेत. आय कॅरी देम मेन अँड विमेन. आय कॅरी देम विथ मी व्हेरीवर आय गो. जिथं जिथं मी जाईल तिथं तिथं या गोड आठवणी, म्हणजे भूतकाळाविषयीच्या गोड आठवणी माझ्यासोबत असणार आहेत. आय स्विअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. टू गेट रीड ऑफ मीन च्यापासून मुक्तता मिळविणे. कवी म्हणतो मी शपथ घेतो. स्विअर मीन टेक्स ओथ, मीन द पोएट टेक्स ओथ. कवी अशी शपथ घेतो की माझ्याच्याने हे अशक्य आहे. काय तर या ज्या माझ्या जबाबदाऱ्या आहेत त्यापासून मुक्त होणं मला अशक्य आहे. म्हणजे त्या जबाबदाऱ्यापासून मी मुक्त होऊ शकणार नाही. आय एम फिल्ड विथ देम आय विल फील देम इन रिटर्न. बघा, कवी म्हणतो की या ज्या माझ्या डेलिशियस माझ्या ज्या या गोड आठवणी आहेत, डेलिशियस बर्डन्स आहेत, त्यामुळंच मी या गोड आठवणीमुळे भरून पावलेलो आहे आणि त्या मी पूर्ण करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, या कवितेमधून कवीने आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की मानवी जीवन एक प्रवास आहे आणि हा प्रवास कशाने सुरू होतो तर आपल्या जन्मापासून सुरू होतो आणि या प्रवासाचा शेवट हा कशाने होतो तर आपल्या मृत्यूने होतो, म्हणजे माणसाच्या मृत्यूने होतो. म्हणून माणसानं जीवन जगत असताना स्वतःला ओळखलं पाहिजे आणि नशिबापेक्षा स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे कष्टाला आणि मेहनतीला महत्त्व दिलं पाहिजे. व्यक्तीने जीवन जगत असताना स्वावलंबी व समाधानी जीवन जगलं पाहिजे आणि हे जीवन जगत असताना आयुष्यातील जे नातेसंबंध आहेत, प्रेमळ बंधनं आहेत, ती आपण जोपासली पाहिजेत, सांभाळली पाहिजेत. अशा प्रकारे जीवनाविषयी चिंतन करायला भाग पाडणारी ही एक अतिशय सुंदर अशी कविता कवी वॉल्ट व्हिटमन यांनी आपल्यासमोर ठेवलेली आहे. तर इथं ही कविता संपते. थँक्यू.